श्री अंबाबाई मंदिर येथील ज्योतिबा रोड येथे भुयारी गटर योजनेचे काम सुरू आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खुदाई केल्याने या रस्त्यावर खरमाती व मलब्याचे ढीग साचले आहेत। यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना कसरत करावी लागत आहे। तसेच परिसरातील दुकानांच्या समोर खरमातीचे ढीग लावून ठेवल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यानं आम आदमी पार्टीनं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची भेट घेऊन निवेदन दिलं। यावेळी बोलताना आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई म्हणाले, कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर आणि अंबाबाई मंदिराला लगतचा जो ज्योतिबा रोड आहे तो काही दिवसांपासून उकरलेला आहे। आम्ही काल त्याची साईट व्हिजिट केली, तिथल्या व्यापाऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या। एकंदर परिस्थिती अशी जाणवते की उकरल्यानंतर जे काही दगडं निघाली, जी काही माती निघालेली आहे, मुरुम निघालेला आहे, तो तसाच तिथंच बाजूला ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळं पर्यटकांसाठी येणं जाणं खूप मुश्किल झालंय। म्हणजे अक्षरशः जीव मुठीत घेऊन त्या एखाद्या डोंगरावर आपण चढतो तसं त्या दगडावरनं चढून जाऊन पलीकडे जायची परिस्थिती तयार झाली। त्याच्यामध्ये हे सगळं अव्यवस्थित असल्यामुळं, कुठेही तिथं शिस्त नसल्यामुळं व्यापाऱ्यांचा जो धंदा आहे तो मात्र डब घ्यायला आलेला दिसतोय। काही व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद केलीत, कारण त्यांच्या दुकानाच्या समोरच कचऱ्याचे ढीग पडलेत, त्या दगडांचे ढीग पडलेत। काही व्यापाऱ्यांचं 1.5 लाख रुपये महिन्याचं भाडं आहे, ते आर्थिक नुकसान सोसून त्यांनी तो निर्णय घेतलेला आपल्याला दिसून येतोय। एकंदर महानगरपालिकेला आज आम्ही अशी विनंती करतोय की हे जे काही काम आहे सुरळीतपणे सुरू करा। त्याचबरोबर जे काही रस्त्यावर दगड पडलेले आहेत ते दगड काढून घ्या, माती काढून घ्या, फेन्सिंग करा, जेणेकरून व्यापारही व्यवस्थित चालू राहील आणि पर्यटकांसाठी येणं जाणं सुद्धा सोयीचं पडेल। आणि हे सांगत असताना महानगरपालिकेचं लक्ष आम्ही वेधलं की 14 एप्रिलला रथोत्सव आहे, तो सुद्धा रथोत्सव चांगल्या पद्धतीने जर आपल्याला करायचा असेल तर तिथं जे काही उकरलेलं आहे त्याच्यामध्ये पाईपलाईन टाकून तो निदान तेवढा पॅच तरी तुम्हाला कंप्लीट करून घ्यावा लागेल। अधिकाऱ्यांनी सकारात्मक त्याच्याकडे बघितलंय। यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, व्यापारी आघाडी अध्यक्ष राजेश खांडके, अभिजित भोसले, समीर लतीफ, संजय केसरकर, अर्जुन गोसावी, मदन जाधव, शिरीष पाटील, सिद्धार्थ गवळी व इतर व्यापारी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित बनगे, कोल्हापूर।